अरे बदलला पाहिजे असं तुमचं जे काही सतत म्हणणं होतं भाजपला पुण्यामध्ये, ते अजूनही म्हणणं आहे का? नाही नाही नाही, पुण्यातल्या लोकल हं, जे काम करणारे, माझ्या पहिल्या सभेत प्रेसचा फार वेगळा विपर्यास करण्यात आला. हं, मी तर सगळीकडे सांगतोय की आम्ही एनडीए सरकार बरोबर आहे. हं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हं, नेतृत्वाखाली आज देश प्रगतीपथावर हं, चाललेला हं, आहे. राज्यात देवेंद्रजी आहेत, एकनाथराव आहेत, मी आहेत. आम्ही सगळेजण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा कारभार करतोय. हं, लोकांनी थम्पिंग मेजॉरिटीनं आम्हाला निवडून हं, दिलं. हं. लोकसभेला आम्हाला थोडा सेटबॅक बसला महाराष्ट्रापुरतं, बरं. पण बाकीकडं कव्हर झालं. हं, तसं ह्या महानगरपालिकेमध्ये मी आज पुणे पिंपरी चिंचवडचं प्रतिनिधित्व करणार आहे. माझ्या नेतृत्वाखाली ही सगळी टीमचं लोकांनी निवडून दिली. हं, माझं तेच आव्हान आहे की त्यांनी त्याकरता घड्याळाला मतदान करावं किंवा आमची जी युती झालेली आहे हं, हं. त्यांना मतदान करावं. पण एवढा तुमचा म्हणजे रॅपो आम्ही जेव्हा बघतो तेव्हा एवढा चांगला असतो, पण तुम्ही पुणे किंवा पिंपरी चिंचवडसाठी भाजप बरोबर न जाता तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेलात, काय कारण ठरलं? त्याच्यामध्ये भाजप इथं दोन्हीकडं पूर्ण क्लिअर मेजॉरिटीनं रुलिंग पार्टी असल्यामुळं हं. त्यांनी तो विचार केला. शेवटी आपण म्हणजे हा तुमचा नव्हता, हा त्यांचा नाही, होता. हे ह्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली. इथल्या स्थानिक नेतृत्वाने सांगितलं असावं वरिष्ठांना की आता इथं कुणाची आपल्याला गरज नाहीये. हं, इथं आपलं आपण मागे जसं निवडून आलो तसं आपण निवडून येऊ शकतो असं काही सांगितलं असावं. तिथं अ, युती होऊ शकत नाही. आता महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेची युती होऊ शकली नाही. हं, मुंबईत झाली हं, किंवा इतर ठिकाणी नाही झाली. हं. तशाच पद्धतीनं भाजपची आणि आमची काही ठिकाणी युती तिथं कोल्हापूर. हं, हं, केली गेलेली. उदाहरणार्थ कोल्हापूर असेल किंवा असे काही ठराविक महानगरपालिका असतील हं, आणि काही ठिकाणी नाही झाली. तुम्ही पहा, पाठीमागे देखील आम्ही सरकारमध्ये 15 वर्ष असताना महाविकास आघाडीमध्ये हं, साधारण हं, आम्ही लोकल बॉडीजच्या जे चुनाव आहेत, निवडणुका आहेत, हं, त्या आम्ही एकमेकाच्या विरोधात पण लढवायचो. काही ठिकाणी युती करायचो, हं, हं. अ, आघाडी इथे करायचो. इथे इथे आपण आघाडी आपल्या काकांबरोबर केली.